जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज मी बनवणार आहे मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी शेवगाच्या शेंगांची फ्राय. तर पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त शेवगाची फ्राय बनवणार आहे मी आज. तर चला, त्यासाठी मी घेतलेल्या आहेत इथे शेवगाच्या शेंगा. बघा किती फ्रेश अशा शेवगाच्या शेंगा आहेत, ताज्या आहेत. आणि ह्या शेंगा आहे ना, आपल्याला कशा कट करायच्या, अशा पटकन होतील अशा कट करायच्या आहेत आपल्याला. त्यासाठी आपल्याला इथे कट करताना थोडं आपल्याला राहू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर अशी ही शेंग आपल्याला दोन्ही साईडून अशी बघा साफ करायची आहे. आणि मस्त हे साल या पद्धतीने निघून जाते आणि लवकर मदत होते. तर आता या शेवगाच्या शेंगा मी अशा पद्धतीने बघा चिरून घेतलेल्या आहेत. आता इथे मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. पाणी थोडं गरम झालेलं आहे आणि आता शेंगा घालून थोडं मीठ घातलेलं आहे. 1च ग्लास पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्या शेंगा लवकर शिजतील. जास्त पाणी घातल्याने, खूप पाणी असल्याने शेंगा लवकर शिजत नाहीत. इथे मी 3-4 मिनटाकरता झाकण ठेवले. तोपर्यंत इथे मी कांदा, टॅमॅटो, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर मंडळी, लसणाच्या 5-6 पाकळ्या इथे ओबडधोबड अशा मी कुटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला कांदा टॅमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, लसूण चेचून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्या शेंगाही शिजून गेलेल्या आहेत. तर आपण आता दाबून बघूया एक शेंग. वा, मस्त शिजली गेली आहे. हे पहा, छान. काही जास्त वेळ लागत नाही. थोडं पाणी घातलं का मग चांगली शिजते. त्यामध्ये मी थोडं मीठसुद्धा घातलेलं होतं. आता आपण शेंगा काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तेल घालून घेऊया. इथे मी 1 पळीच्या थोडंवर तेल घातलेलं आहे, कारण मी शेंगांची फ्राय बनवणार आहे, म्हणून जास्त तेल काय आपल्याला लागणार नाही. आता इथे मी चिरलेला कांदा आणि टॅमॅटो घालून घेतलेला आहे. कांदा आणि टॅमॅटो आपल्याला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो. आता इथे कुटलेला लसूण घातला. आता परत एकदा परतून घेऊया. टॅमॅटोमध्ये कांद्यामध्ये पाणी जास्त असल्याने थोडा वेळ लागतो परतवायला. 1-1.5 मिनटं तरी आपल्याला असं तेलामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर आता इथे मसाले घालून घेऊया. 1 चमचा लाल घरचं तिखट घातले, नंतर काश्मीरी घातले थोडं अर्धा, घाटी मसाला घातलेला आहे खानदेशी, काळा मसाला, धना पावडर घातलेली आहे, हळद घातली. आता हे सर्व मसाले मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे ज्या शेवगा मी शिजवून घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या आहेत. चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला शेवगा. शेवगा म्हणजे खूप आपल्या शरीराकरता खूप फायदेशीर आहेत, आयुर्वेदिक आहेत. 8 दिवसातनं तरी या शेंगा खाल्ल्या पाहिजेत. आता इथे मी थोडं मीठ घालून घेतलेलं होतं. आणि आता इथे शेंगदाण्याचा कूट, मी पोहे जे खातो त्या चमच्याने 2 भरून शेंगदाण्याचे कूट घातलेला आहे. आणि मीठ मी शिजवायला पण घातलं होतं, त्यामुळे थोडं कमीच घालायचं आहे मीठ. आणि आता चांगली फ्राय करून घ्यायची आपल्याला, म्हणजे
परतून घ्यायचा आहे मस्तपैकी. आता शेंगदाण्याच्या कुट्टाने ना खूप छान चव येते, अप्रतिम लागतात शेंगा. आणि वरण भाताबरोबर जर ह्या शेंगा तुम्ही बनवाल ना तर खूपच सुंदर लागतात खायला. आता इथे मी 2-3 मिनटं एकदम कमी गॅसवर म्हणजे असेच परतून घेतलेले आहेत. आपण शेंगा तर शिजवलेल्याच आहेत म्हणून असे थोडे कमी गॅसवर मी इथे शेंगा आता मस्त झालेल्या आहेत. कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला. कोथिंबीर घालून एकदा परतून घेते. काहीच वेळ लागत नाही. शेंगा जर आपण शिजवून घेतल्या ना तर झटकेपट होतात आणि खायला पण एकच नंबर लागतात. चला तर आपल्या शेंगा तयार झालेल्या आहेत. शेवगाच्या शेंगांची मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत फ्राय. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त खा, मस्त राहा. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. चला तर मग बाय बाय. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.